नमस्कार मित्रांनो, रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूरबद्दल मी अजून एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानावर पळणार आहे. मित्रांनो, एक तुम्हाला सांगू इच्छितो की बकासूर आता 8 मेच्या परवा 8 तारखेच्या मैदानात 100% पळणार आहेत. पण 8 तारखेला मित्रांनो 2 मैदानं आहेत. एक मित्रांनो मुंबईला बिंजोडचा कडाव केसरीचं मैदान आणि मित्रांनो एक बकासूरचे जे मॅनेजर आहेत रणजित बनसोडे सर, त्यांचं बांबवडेला 8 मेलाच मैदान आहे. त्यामुळे ह्या दिवशी 2 मैदानं असल्यामुळे नक्की कोणत्या मैदानात बकासूर पळणार आहे हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. तर मित्रांनो, हिंद केसरी बकासूरचे मुंबईचे मालक सचिन शेठ घरत कडाव औले यांचं घरचंच मैदान आहे बिंजोडचं कडाव केसरी. मित्रांनो, या कडाव केसरी मैदानात 5 टू व्हीलरचा थरार आहे. म्हणजेच काय, मोठ्या बिंजोडच्या शर्यती होणार आहेत कडावला. त्यामुळे बकासूर इथे येणार आहे का? तर माझ्या अंदाजानुसार ह्या मैदानात कडाव केसरीमध्ये बकासूर नाही येणार. मग कोणत्या मैदान राहिलं? 8 तारखेचं मैदान आहे 3 फेरीचं मैदान, जे बकासूरचे मॅनेजर आहेत रणजित बनसोडे सर त्यांच्या गावी मौजे बांबवडे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथे आपला हिंद केसरी बकासूर 8 मेच्या मैदानात 100% पळताना दिसणार आहे. वार बुधवार दिनांक 8 मे रोजी भव्य असं बैलगाडा शर्यतीचं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मित्रांनो हे मैदान आहे. हे मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे. प्रथम क्रमांकाला स्प्लेंडर बाईक, द्वितीय क्रमांकाला HF डिलक्स बाईक्स, तृतीय क्रमांकाला 31, चतुर्थीला 21 असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत. मित्रांनो, हे मैदान बकासूरचे मॅनेजर रणजित बनसोडे यांच्या गावी असल्यामुळे आपला हिंद केसरी बकासूर येथे मौजे बांबवडे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथे 100% जाणार आहे. इथेच आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो, ह्या मैदानात बकासूरचा पैरा कोणासोबत आहे याची मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.